नमस्कार, मी साक्षी वाघ. आवाज जनता न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत. तर आज आपण आलेलो आहोत जाफराबाद व नाऊर या शिवावर. काल रात्री या ठिकाणी 12:30च्या सुमारास एका ट्रकने अचानकपणे पेट घेतलाय. तर पाहूया कशी घडली ही घटना याबाबत. नमस्कार सर. नमस्कार. आपले नाव? सरफराज पठाण. तुम्ही गाडीचे कोण आहात? मालक आहे. अच्छा, ही गाडी कस काय, या गाडीने पेट कशी घेतली आहे काही सांगू शकता? गाडी रात्री ना औरंगाबाद शोरूमला काम करायसाठी चालली होती, सर्व्हिसिंग करायला. तर रात्री मी स्वतः होतो गाडी चालवायला, ड्रायव्हरला थोडं काम होतं त्याच्यामुळे म्हणलं आपण जाऊ म्हणलं. तर मी रात्री पाहिलं तर गाडीतून धूर निघत होतं खाली उतरून पाहिलं तर त्यांनी गाडीने डायरेक्ट पेट घेतला. ते डिझेल पाईपलाईन आहे ना, तिथं वायरिंग लूम आहे, ते पेटलं होतं. डायरेक्ट पेट घेतलं. मग मी साईडला झालो. आम्ही एक 2-5 मिनिटानंतर माझ्या मित्राला फोन केलं. म्हणलं राव असं झालं, तू लवकर येतं. ते म्हणे तू पहिले फायर ब्रिगेडला फोन केला का? म्हणलं नाही, कोणत्या नंबरवर करावं लागेल? तर त्यांनी मला सांगितलं म्हणे 102 वर म्हणे फोन कर म्हणे तू. तर मी फायर ब्रिगेडला फोन केला 12:30 वाजता. आणि फायर ब्रिगेड आली, मग नंतर पोलिसांना फोन केलं. मग पोलीस पण आली, फायर ब्रिगेड पण आली. मग त्यांनी गाडी बिडी विझवली. पण त्यावर गाडीचा तर सगळा कार्यक्रम झालेला होता. हे काहीच उरलं नव्हतं गाडी. गाडी कोणत्या मार्गे प्रवास करत होती? गाडी वैजापूर मार्गे, समृद्धी मार्गे रत्नप्रभा शोरूम म्हणून आहे. रत्नप्रभा मोटर आहे, महिंद्राची गाडी. ते याचं शोरूम आहे, तिकडे चालली होती गाडी. गाडीमध्ये कुठला माल होता? कोणत्या स्वरूपाच्या मालाची वाहतूक चालू होती? नाही, गाडी एमटी होती. आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.